कामावर घेतले जात नसल्याच्या कारणातून शिवाई कर्मचारी प्रथमेश केळकर यांनी फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दापोली येथे घडली आहे। या घटनेमुळे शिवाई कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेश केळकर यांनी कामावर घेतले जात नसल्याच्या कारणातून टोकाचे पाऊल उचलत फिनाईल प्राशन केले। ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले असून पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहेत। कामावर पुन्हा रुजू करून घेतले जात नसल्याने आपण मानसिक तणावात असल्याचे केळकर यांच्या या कृतीतून समोर येत असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र त्या नेमक्या कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचलले, कामावरून दूर ठेवण्यामागील काय कारण आहे आणि संबंधित विभागाची याबाबत काय भूमिका आहे, या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। शिवाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजाशी संबंधित प्रश्न यापूर्वीही चर्चेत होते। त्यामुळे प्रथमेश केळकर यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान या घटनेची अधिकृत माहिती तसेच संबंधित विभागाकडून नेमकी काय कार्यवाही करण्यात आली याबाबत तपशील मिळणे बाकी आहे। नमस्कार, मी अमोल माडकर, शिवाई चालक दापोली। आज तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण एवढंच आहे की गेले 8 दिवस तुम्ही आमच्या शिवाई चालकांची जे समस्या आहेत त्या सारख्या दापोलीकरांना माहितीच आहे। पण आम्ही कंपनीला सातत्याने विचारतोय की तुम्ही आम्हाला कामावरनं बाबा तुम्ही आम्हाला 10 दिवस इथे थांबवलेले आहे, ते कशासाठी थांबवलेले आहे? आणि त्यांनी जे आमच्यावर आरोप केले की ही लोक दारू पिऊन इथे येतात, त्याच्यानंतर गाड्या यांच्या मार्फत गाड्या ठोकल्या जातात आणि ही लोक इथे येऊन दहशत निर्माण करतात, तर अशा स्वरूपाचे त्यांनी आमच्यावर गुन्हे लावलेले। तर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला कामावरनं का कमी केले, तर लेखी स्वरूपात तुम्ही आम्हाला एक अहवाल द्या। तर यांच्याकडे कोणत्या प्रकारचा अहवाल नाही तिथे। आज आम्ही तिथे गेलो असता जाब विचारायला, कोणत्या प्रकारचा अहवाल नाही, कंपनीचे कोणते तिथे अधिकारी नाही आहेत आणि उलट आमच्या विरोधात तिथे षडयंत्र रचले जातात की यांना कामावरनं कसं काढून टाकण्यात येईल। आज आम्ही तिथे जाब विचारायला गेलेले असता आमच्या एका कर्मचाऱ्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो फिनेलची बाटली पिऊन त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आता दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे। उद्या त्याच्या जीविताला काय हानी पोहोचली त्याला जबाबदार कोण आहे? आमचं स्पष्ट मत आहे, उद्या त्याच्या जीविताला काय धक्का पोहोचला तर ह्याला जबाबदार किशोर देसाई, त्याच्यानंतर योगेश गौरत कंपनीचा कर्मचारी, त्याच्यानंतर प्रथमेश खोत आणि गणेश घारे कंपनीचे HOD, समजलं का? हे त्याला जबाबदार असतील, हे लक्षात घ्या।